नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज खूप दिवसानंतर ब्लॉग करायला घेतला आहे. लास्टचा ब्लॉग जो झाला बड्डेचा झाला होता बहुतेक, त्याच्यानंतर ब्लॉग झालाच नाही कारण मला वेळच नव्हता भेटला. लग्नाची गडबड चालू आहे पूर्ण आणि त्याच्यामुळे वेळ पण नाही आणि तब्येत पण थोडी बरी नव्हती. तर मागच्या 2 दिवसानंतर मी ब्लॉग स्टार्ट करणार होतो कारण पण तब्येत थोडी जास्तच खराब होती. त्याच्यामुळं मी ब्लॉग वगैरे काय केलंच नाही आणि असं जास्तच म्हणजे असा वेगळाच वाटत होता. आणि आजपासून मी ब्लॉगिंग स्टार्ट केले. तर आजची तारीख आहे बहुतेक 25 आणि 27पासून आपल्याला लग्न सुरू होणार आहे. 27ला पापड्या आहेत आणि 28ला हळद आणि 29ला लग्न आहे. तर ते 3 दिवशीचा आपला ब्लॉग एकदम भारी असणार आहेच. आणि त्याच्या आधी 2 दिवसाचे ब्लॉग पण भारी करू आपण. आजचा ब्लॉग तुम्ही थंबनेल वगैरे बघून तुम्हाला समजेल कसं काय आहे ते. तर इकडं सगळं मंडप वगैरे घालायला घेतलं आहे. मागं आमची मागची जागा आहे, तर इकडं आम्ही लग्नाचं मंडप ठेवलं आहे. आणि घराच्या इथं एक वेगळं मंडप आहे, तो आत्ता बांधायला घेतला त्यांनी, तर तो पण नंतर दाखवतो मी तुम्हाला. तर बघू, उद्याचा ब्लॉगचं काही कन्फर्म सांगू नाही शकत, उद्याच समजेल. तर आजचा ब्लॉग नक्कीच भारी होणार, याचा प्रयत्न मी करणारच. तर आता मी जस्ट उठलो, आंघोळ वगैरे केले, 10-10:30 वाजले जाता आणि मी आता नाश्ता करतो आणि बरीचशी कामं करायची आहेत मला, तर ती पण करतो आणि नंतर आपण भेटूया. तर तुम्हाला मग बाहेरचा मांडवतो इकडचा आहे तो पण नंतर दाखवतो. तर इकडचं अजून झाला नाही, फक्त इकडचं बांबू बांधून ठेवलेत. तर इथं समोर आपला स्टेज असणार आहे आणि एवढी जागा आणि मी इथे उभा आहे, इथून एंट्री असणार आहे अशी. तर बघू आता कसं काय होतं ते. आणि ताई आणि दिदी आज गेल्यात आमच्या गावात आमंत्रण करायला आणि ते पण येतील नंतर दुपारनंतर, तेव्हा त्यांच्याशी पण आपण बोलूया कसं वाटते त्यांना काय ते. त्याच्याला मी नाश्ता करून घेतो, नंतर आपण भेटू. तर मित्रांनो, जस्ट नाश्ता वगैरे झाला आहे माझा आणि आता मी झालं नावालीला, जे आम्ही पत्रिका छापाल त्याच्याजवळ दिल्या होत्या त्या दादाजवळ. त्यांनी देशप्रेमाचे कागद असतात ते आपल्या भिंतीला लावतात हळदीच्या दिवशी, ते छापलेत, ते घेऊन यायचे आहेत. तर जाऊन येतो तिकडून, नंतर आपण भेटू. आणि ब्लॉग असंच एन्जॉय करा कारण आजचा ब्लॉग आजपासून ते पुढचे सगळे ब्लॉग खूप भारी होणार आहेत. तर असं एन्जॉय करा. तर जरा जाऊन येतो मी तिकडनं, त्यानंतर आपण भेटूया. चला. तर मित्रांनो, जस्ट घरी आले आत्ताच आणि थोडा टाईम झाला. तर इकडं आमची ताई जमिनी तेचकून आणल्या, ते बघतं इकडे बघा. आणि इकडे काम काय करते, भाजी कापतं. आणि इकडं आमची दीदी नाश्ता करते, घशांग ओताला लागतं इकडं नाश्ता म्हणून. तर माझा नाश्ता झालेला आहे, तरी मिनिमम परत नाश्ता घेऊन आला आहे. तर मी काय अक्का ना घरात ताईला देणार आहे, आमच्या ताईला. आता आमची ताई चालली, आमची दीदी पण चालली. मला जाम लढू येतं आता. तर काही मी जाम लढणार आता लग्नाला, तर मला जाम लढू येईल कारण माझ्या 2 बहिणी मला लढून चालल्या. तर काय नाही, आता जास्त इमोशनल नाही व्हायचा. आता आपण डायरेक्ट लग्नाच्या दिवशी लढू, आता लढायचा नाही. तर ताई आमची भाजी कापते आणि दीदी नाश्ता करते. यांचा नाश्ता वगैरे झालेला ना, आपण जरा काहीतरी विचारू, म्हणजे यांचं कसं काय चाललंय, काय चाललंय तुम्हाला काय. तर मला सुचत ना मी काय बोलू, मला नाश्ता करायला भूक लागली. आता नाश्ता करून गेलं तर परत नाश्ता करायचा. चला आपण भेटू परत. तर मित्रांनो, बघा आपला मंडप इथं घराच्या इथला तुम्हाला दाखवणार होतो मी. तर इथं मंडप घालायचं काम चालूच आहे. तर इकडं आमची ताई आणि आई आहे. कसं वाटतं तुला, तुझ्या पोरींचा, दोन्ही पोरींचा लगीन आता? मला एकदम दुःख झाले, माझ्या दोन्ही पोरी चालल्या ना आता, माझ्या रंग कोण नाही पोर लढत कला आता बघू. तर आमच्या आई आता इमोशनल झाली पूर्ण, लढत. तर इकडे बाबा आमचा उघडा आहे, बोलले नको. तर इथं आमच्या दिदीनी ना आपला जात्याला कलर केला, तर आपण बघूया जरा. यो कलर ऑलरेडी होता, तर यो जात्याला कलर नव्हता, तर आमच्या दिदीने इथं कलर केला. तर आमची दिदी आर्टिस्टलाही भारी आहे, सगळा ऑलराऊंडर आहे, सगळं काम जमतं तिला. तर बघा तुम्ही मस्त आहे की कलर केलं. तर चला आता आपण हे झालेलं आहे काम, इकडे मंडपाचं काम चालू आहे आणि मागे पण काम चालू, तुम्हाला सकाळी दाखवला. तर आता आपण थोड्या वेळात भेटूया. चला. पण नंतर मी थोडासा ब्रेक घेतला होता, तर आता मी गेलो जरासा हेअरस्टाईल वगैरे करायला. तर आता केसा वगैरे कापून आल्या, तर केसा केले, फेस क्लिनिंग केले. तर कसं वाटतं जरा सांगा जरा.
तर आता आमच्या ताईचा आज आम्ही ब्राईट टू बी करणार आहोत, ताईचा आणि दीदीचा. पण मी इथं नाही आहो, दादा आणि आम्ही चाललं त्याला आमचं काम आहे. तर आम्ही त्याला उल्हासनगरला, तर म्हणून इथं आम्ही नाही, त्यांचं ते करतील. जर तुम्हाला काय दाखवता आला तर व्हिडिओ ते केल्या तर ते तुम्हाला इथे ब्लॉगमध्ये ॲड करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असेल आपला. तर आता मी जरा फ्रेश होतो, कारण दुपारी मी गेलो 3 वाजता आणि आता आले मी, आता बहुतेक 6 वाजायला आल्या. आणि एवढा तास मी सलूनमध्येच बसलेलो. तर काय नाही, आता लग्न आले, साखरपुड्याला मी असंच केलं, लग्नाला पण तेच केले. तर आता यांचं ते होईल ते तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवेन व्हिडिओ ॲड करून, बाकी काय नाही. तर चला आपण भेटू पुढे. तर मित्रांनो, जस्ट घरी आल्या, म्हणजे टाईम झाला थोडा. तर फ्रेश वगैरे झालो आणि मला मध्ये ब्लॉग काहीच शूट नाही करायला भेटला. उल्हासनगरला गेलो होतो, पण मोबाईल घरीच होता, कारण ताईचा आमचा ब्राईट टू बी होता. त्याच्यामुळं मग त्यांना व्हिडिओ वगैरे करायचे होते, रील्स करायचे होते, फोटो काढायचं होतं. मग त्याच्यामुळं मोबाईल मी घरी ठेवला होता. दादाचा मोबाईल होता, पण आम्हाला अजिबात टाईम नाही भेटला. उल्हासनगरला गेलो होतो, शूज बघासाठी गेलो होतो लग्नाच्या दिवशी घालायला, पण काय भेटलं नाही आम्हाला. चॉईसच नव्हतं, चॉईस व्हायला म्हणजे तिथं आम्हाला पाहिजे तसं भेटलंच नाही. आणि आम्ही एवढा असा वैताग आलता, म्हणून मी ब्लॉग शूटच नाही केला. तिकडे जाताना पण काहीच नाही, तिकडं फिरताना पण नाही, काहीच नाही केला. आणि दादाच्या मोबाईलमध्ये चार्जिंग पण नव्हती, त्याच्यामुळं मी नाही केला. आणि मग माझा इकडचा पण ब्लॉग राहिला ब्राईट टू बीचा यांचा, आणि तिकडचा पण काहीच झाला नाही. तर आजचा ब्लॉगमध्ये मी तुम्हाला जास्त काही दाखवू शकलो नाही, तरीसुद्धा तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करतो. तर आतमध्ये तुम्हाला तो ब्राईट टू बीचा त्यांनी सेलिब्रेशन वगैरे काही तो आहे तो केला, तुम्हाला मी इथे दाखवतो ब्लॉगमध्ये. ती व्हिडिओ त्यांनी रील्स केली ती दाखवतो, आणि कसं काय आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. तर इथं मी असतो लाईव्ह, तर अजून भारी ब्लॉग झाला असता आपला, किंवा तिकडचं जरी काय झालं असतं तरी छान झाला असता. पण दोन्हीकडे काहीच नाही, इकडं पण नाही तिकडं पण काहीच झालं नाही. तर काय नाही, ब्लॉगचा आपला एंड करतो आहे मी. पण ती व्हिडिओ बघा तुम्ही आधी, त्याच्यानंतर तुम्हाला मी आतमस्त दाखवतो. चला, आतमध्ये त्यांनी डेकोरेशन केला होता तो आता थोडासा काढला आहे, तर दाखवतो तरी. चला, तर इथं बघा तुम्ही, ब्राईट टू बीचं नाव इथं बनवलेलं म्हणजे चिपकवलेलं आहे त्यांनी. आणि बिअरची बाटली सेलिब्रेशनची, आणि इथं केक वगैरे कट केला होता, पण तो आता फ्रीजमध्ये ठेवला आहे. तुम्हाला मी रील व्हिडिओ त्यांची तिथं ॲड करतो, आणि ती बघून घ्या. सगळा आता तर जास्त काय दाखवता नाही आला या ब्लॉगमध्ये. पण उद्या ब्लॉग अजून एक आपला करण्याचा प्रयत्न असेल, जर वेळ भेटला तर त्याप्रमाणे. आणि परवापासून तर नक्कीच असेल पापड्यांचा, हळदीचा आणि लग्नाचा. तर ते ब्लॉग पण खूप भारी करायचा प्रयत्न असेल, आणि शेअर करा, खूप जास्त प्रेम द्या. आणि उद्याचं जर झालंच शक्य काही तर करू आपण. आजचा ब्लॉग कसा वाटला, काय वाटला, कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर शेअर नक्की करा. आणि चला, भेटू आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला.